प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली केंद्र सरकार दिनांक 26 मई 2026 को 12 वर्ष का सफल कार्यकाल पूरा कर रही है। इस अवसर पर मुंबई के दादर स्थित रविंद्रनाट्य मंदिर में राष्ट्र निर्माण की तत्पूर्ति विशेष संग्रह अंक का लोकार्पण महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के हाथों 25 मई की शाम को किया गया। इस मौके पर भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, कैबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम सहित भारी संख्या में गणमान्य लोग एवं मीडिया जगत के दिग्गज पत्रकार एवं संपादक उपस्थित थे। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढ़ाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी याचा विचार आहे, जो दीनदयालजींचा विचार आहे, हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं। आज आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ही जी काही वाढ आहे, आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, लवकरच 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ। हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी, त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला। आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोदीजींनी भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली। रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला। आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही। आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11% आलो, हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेन मध्ये एक महत्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल। किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्लेयर हा भारत असेल। आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोहोचले, रेल्वेही पोहोचली। किंबहुना मी ज्यावेळेस लडाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं 2 सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे, तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला यूपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे, चायनाच्या सोबत वॉर झाला
तर त्यांची मुवमेंट जी आहे, लॉजिस्टिक मुवमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात. आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील, कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये. त्यावेळी युपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल. आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाहीत. ते तर बॉर्डर पर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत. आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केला होता. ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय, चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो. अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे.